अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमच्या सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी महाराजांचा संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे। त्याचबरोबर स्वामी महाराजांची सेवेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी महाराजांना नवस करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, कशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस करायचा आहे जेणेकरून तुम्हाला 24 तासात सुद्धा मार्ग मिळेल, 24 तासात तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल। तर ती आज आपण या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जर तुम्ही चॅनलला आपल्या जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, बऱ्याच वेळेस आपण स्वामी महाराजांची सेवा नव्याने सुरुवात करत असतो। मग बघा, बऱ्याच ताईंना स्वामी महाराजांची सेवा सुरू करण्याच्या आधी नेमकं कशाप्रकारे संकल्प करायचा असतो किंवा कशाप्रकारे स्वामी महाराजांना नवस बोलायचा असतो हे माहीत नसतं बरं का। डायरेक्ट काय सेवेला सुरुवात करत असतात आणि बऱ्याच जणांना त्या सेवेचा म्हणजे ज्याप्रमाणे अनुभव यायला हवा, त्या सेवेचं ज्याप्रमाणे लवकरात लवकर फळ मिळायला हवं तसं फळ मिळत नाही, कारण आपल्याकडून अशा काही चुका होतात, त्याच्यामुळेच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नसतं। आता ना, आपण ज्यावेळेस सेवा सुरू करत असतो, मग कोणत्याही देवाची सेवा तुम्ही सुरू करा, त्याआधी ज्यावेळेस आपण संकल्प करत असतो त्यावेळेस आपण त्या सेवेला बांधील असतो आणि संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस आपण करत असतो ती आपण दररोज नित्यनियमाने न चुकता आपण सेवा करत असतो। त्याच्यामुळे कधीही कोणतीही सेवा सुरुवात करत असतो त्यावेळेस त्या सेवा आपण संकल्पयुक्त सेवा करायच्या असतात। बघा, आता समजा तुम्ही संकल्प केला नाही, डायरेक्ट सेवेला सुरुवात केली, तर तुम्ही आज ही सेवा केली, उद्या कंटाळा आला तर चला राहू द्या, आजचा दिवस राहू द्या, सेवा उद्या करीन, उद्या पण कंटाळा आला की राहू द्या, परवा करीन, असं होतं। पण ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असतात त्यावेळेस आपण ती सेवामध्ये खंड पडू देत नाही, दररोज नित्यनियमाने। कारण आपल्याला असं वाटतं की नाही, आज माझी ही सेवा करायची, मी संकल्प केलेला आहे, मला खंड पडू द्यायचा नाही, म्हणून आपण काय करतो, खूप आरीप राहून ती सेवा पूर्णपणे करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडून ती सेवा पूर्णपणे योग्य त्या नियमाने ती सेवा होत असते आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्या सेवेचं फळ पण मिळत असतं। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प हा करायचाच आहे। देवघरासमोर बसून तुम्हाला तो संकल्प करायचा आहे। एक तामण घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षदा, हळद, कुंकू, फूल घ्यायचं आहे। तुमचं सर्वात आधी नाव सांगायचं आहे स्वामी महाराजांना, त्याचबरोबर तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करणार आहात, कोणती सेवा करणार आहात। मग तुम्ही स्वामीचरित्र पारायण करणार आहात किंवा गुरुचरित्र पारायण करणार आहात किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात किंवा स्वामींचं नामस्मरण करणार आहात किंवा कोणतीही सेवा करणार आहात, तर ती सेवा तुम्हाला सांगायची आहे आणि एवढ्या दिवसाचा मी हा संकल्प करत आहे, ही जी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे। आणि अशा प्रकारे त्या हातातलं पाणी तुम्हाला त्या तामणात सोडायचं आहे आणि नंतर तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाच्या बुडाला तुम्हाला ते पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे यालाच म्हणतात संकल्प सोडणे। आता नंतर स्वामी महाराजांना नवस म्हणजे कोणत्या पद्धतीने बोलायचा, योग्य पद्धत कोणती आहे। आता बऱ्याच ताईंना बघा माहीत आहे स्वामी महाराजांना कोणतीही सेवा सुरू करण्याच्या पूर्वी संकल्प कसा म्हणजे नवस कसा बोलायचा, ह्या बऱ्याच ताईंना माहीत आहे। पण ज्या नव्याने सेवा करत आहेत, ज्यांना नवीन सेवा करण्याची इच्छा आहे, तर त्या ताईंना बघा नेमका स्वामी महाराजांना नवस कसा करायचा हेच माहीत नाही। तर त्या ताईसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे। बघा, आपल्या चॅनेलवरती याच्या आधी पण एक व्हिडिओ आहे नवस स्वामी महाराजांना नवस करण्याची योग्य पद्धत म्हणून, तर आजचा पण व्हिडिओ त्याच पद्धतीने म्हणजे त्याच टॉपिकमध्ये आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांचं जिथे केंद्र आहे, मठ आहे, तिथे तुम्हाला जायचं आहे। आणि समजा आता बऱ्याचशा बघा, आता
याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ताईंच्या कमेंट अशा येतील की आमच्या गावामध्ये मंदिर नाही किंवा आमच्या इथे आसपास स्वामी महाराजांचं केंद्र नाही, मग आम्ही कशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस करायचा. तर ताईंनो, तर ती पण मी तुम्हाला या व्हिडिओमार्फतच सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजाचं मंदिर केंद्र असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नारळ, खडीसाखर, फूल, उदबत्ती आणि यथाशक्तीनुसार म्हणजे तुमच्या इच्छेनुसार जो काही दक्षिणा आहे तो दक्षिणा तुम्हाला केंद्रामध्ये घेऊन जायचा आहे. आणि स्वामी महाराजांसमोर बसून दोन्ही हातामध्ये तुम्हाला ते सगळं काही नारळ फूल घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की स्वामी माऊली, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी तुमच्या कडे म्हणजे तुमच्या दरबारात मी आलेली आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा माझी ही अडचण दूर होऊ द्या आणि मी तुमची एवढ्या दिवसाची ही सेवा करणार आहे. मी तुमचे 108 म्हणजे 108 दिवसाचं स्वामीचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे किंवा आणखीन जी काही तुम्ही सेवा करणार आहात तर ती सेवा तुम्हाला सांगायची आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या. ज्या काही माझ्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊ द्या असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांना नवस बोलायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस बोलचाल त्यावेळेस बघा 100% तुमची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणारच. बऱ्याच ताईंना खूप लवकरात लवकर या सेवेचा अनुभव आलेला आहे, कारण त्यांनी योग्य पद्धतीने योग्य अटी नियमाने या सेवा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना छान असे अनुभव आलेले आहेत आणि लवकरात लवकर अनुभव आलेले आहेत. मग तुम्हाला सुद्धा या सेवेचा लवकर अनुभव येणार म्हणजे येणार. अशा पद्धतीने जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर बघा, आपल्याला प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये म्हणजे प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये स्वामी महाराजांना नवस कसा करायचा ही योग्य पद्धत सांगितलेली आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस केंद्रामध्ये जातो तिथे बघा, प्रत्येक स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये नारळ, खडीसाखर, फूल, उदबत्ती ही प्रत्येक ताई स्वामी महाराजांसमोर येऊन तिथे चरणावर स्वामी महाराजांच्या ठेवत असतात, कारण ही योग्य पद्धत आहे स्वामी महाराजांना नवस करण्याची. आणि बघा, स्वामी महाराजांना आपल्याकडून काही म्हणजे इतर वस्तूंची काही अपेक्षा नसते की तुम्ही स्वामी महाराजांना, मी स्वामी महाराज माझा हा नवस पूर्ण झाला की मी तुम्हाला तुमच्या दरबारात पेढे वाटेल, हा नवस पूर्ण झाला तर मी तुम्हाला ही सोन्याची भेटवस्तू देईल किंवा ही चांदीची भेटवस्तू देईल किंवा हे अर्पण करील ते अर्पण करील. याच्याशी स्वामी महाराजांना काही घेणं देणं नसतं. बघा, स्वामी महाराजांना फक्त आपली अंतःकरणातून केलेली सेवा आणि आपली मनोभावेने केलेली सेवा स्वामी महाराजांना खूप आवडते. आणि ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांना आतुरतेने हाक मारतो त्यावेळेस नक्कीच स्वामी महाराज आपल्या हाकेला धावून येत असतात. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना फक्त भक्ताची भक्तिप्रिय आहे. बाकी तुमचं सोनं नाणं प्रॉपर्टी किती आहे हे स्वामी महाराजांना काही याच्यामध्ये आवड नाही. स्वामी महाराजांना फक्त आपल्या भक्तांनी केलेलं नामस्मरण आवडत असतं. त्याच्यामुळे होईल तितकी स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराजांना मी नामस्मरणाची सेवा करते, मी स्वामीचरित्र सारामृताचं 108 पारायण करते किंवा 51 पारायण करते, 21 पारायण करते, असा तुम्ही संकल्प स्वामी महाराजांना कोणतीही सेवा करण्याचा संकल्प, सेवा करण्याचा नवस तुम्ही स्वामी महाराजांना बोला, नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणार. तर अशा प्रकारे केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नारळ, खडीसाखर, फूल, उदबत्ती, दक्षिणा स्वामी महाराजांच्या पुढे ठेवून तुम्ही स्वामी महाराजांना अशा प्रकारे नवस बोला. बघा ताईंनो, तुम्हाला इतका छान असा अनुभव येईल ना सेवेचा. आणि ती सेवा योग्य त्या अटी नियमांनुसार तुम्हाला ती सेवा पण करायची असते, तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. तर अशी खूप छान आणि एकदम साधी आणि सोपी स्वामी महाराजांना नवस करण्याची पद्धत आहे. तर आवर्जून तुम्ही अशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस बोलून बघा. तुमची सेवा, तुमची इच्छा, नक्कीच तुमची इच्छा ही 100% लवकरात लवकर पूर्ण होणार म्हणजे होणार. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.